हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो होतो आमच्या गावाकडं शेतात आणि तिथे आमचं घर आहे। तर आम्ही तिथे आमच्या घरी आलो होतो। आता आम्ही सगळा स्वयंपाक चुलीवरती करत आहे आणि इकडं असं शेत वगैरे आहे। आता चुलीवरती स्वयंपाक करणार आहे आणि आम्ही 2-3 आठवड्यापूर्वी आम्ही इथे झाड लावलं होतं, तर तुम्हाला ते झाडही दाखवते आम्ही। तर चला झाड बघूया। तर हे लावलं होतं आम्ही झाड, तर इथे आम्ही झाड लावलं होतं। आता ह्याला हे पानं पण आलेले आहेत, बघू शकता, हिरवे हिरवे। ह्याला आम्ही रोज पाणी ओततो। आणि इथं शेवगाचं झाड लावलं होतं, शेवगाचं झाड पण आलेलं आहे। इथे आजी आणि पप्पाचं गप्पा चालल्या होत्या आणि आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मम्मीचं इथं चूल पेटवायचं चाललेलं आहे, तर मम्मी आता चूल पेटवते। पप्पाची आजी, तर आता इथं मम्मीने चूल पेटून चहा सुरुवात केली आहे, चहा करायला। चूल पेटले का व्यवस्थित? मी तसं चहा करत करत मम्मी मिरची पण करत आहे। आता मम्मी मिरची चिरत आहे, तर हे बघा, इथे मम्मीने मिरची चिरली। पेटवलं होतं काय करायचं। आणि इथं आम्ही जास्त सामान वगैरे नव्हतं म्हणून थोडं थोडं सामान आणलेलं, कारण अर्धं सामान तिकडच्या घरी होतं। सो आम्ही जेवढं लागतं तेवढंच सामान आणलेलं इथं। आणि आदिती बघू शकता तुम्ही, खेळतीये तिकडं। आता इथं खांदायचं काम चालू आहे, सो त्याच्यासाठी ती तिथं गेलेली। मस्त वातावरण पण तुम्ही बघू शकता आणि समोर व्हाईट कलरचा बदक पण आहे। मस्त पावसाचं वातावरण झालं आहे। हो, पडेल ना चहा। हिरड्यांची रो कोथिंबीर वगैरे हाय लसूण करा. सोलले वल्ले दाखव, दूध ओतायचं वगैरे दाखव ना चहा मध्ये। आंबे घेतले नव्हते का आपण? 10 रुपयाचं साबण पण देते, असं काय नाही दे म्हटलं। इथे आता पाऊस पडतो, शेतातलं वातावरण असं असतं बघा। पाऊस येत होता आणि चूल भिजेल म्हणून हे वरती कवर लावलं होतं, तर आता हे काढलंय। आणि आता भरलेल्या मिरचीची पण तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, तर एंडपर्यंत नक्की बघा। तर आता तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये जिरे मोहरी घातलं आहे आणि जिरे मोहरी तडतड होतं तोपर्यंत त्याला होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यात काढलेलं लसूण घालायचं आहे, बघू शकता। आणि जे पहिला मिरची होती लांब लांब मोठ्या मोठ्या, म्हणजे ही मिरची तिखट नसती, तर त्या मिरचीमध्ये शेंगाचं कूट, हळद, मीठ हे घालून घेतलेलं आहे आणि वरतून पण हळद घातली। आणि आता ह्याला वाफवून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्स होईपर्यंत। आणि 3 महिने समोर आहे।
थोडं जवळ धरू नको. धरायला येईन मला. काय तर तुम्ही बघू शकता इथे की मम्मी गरम गरम भाकरी करते मस्त. तर कंटिन्यू नक्की पुढं बघा. आता इथे पप्पा आजी परत पप्पाची आजी म्हणजे माझी पणजी आजी मम्मी मी आणि आदिती आम्ही सगळे इथं जेवायला बसलेलो आहे. दुपार जेवण झालं. बघू शकता तुम्ही. एक नंबर. हाय करताय सगळेजण. जगदेवी डोके सुपर. इथं आजी आहे, इथं पणजी आजी आहे, पप्पा आदिती आणि मम्मी. ही आमची आजी आहे म्हणा. ही पप्पाची आजी, मम्मीची आजीची मम्मी. आणि एवढे सगळे मेन्यू केलेले आहेत बघा. काय 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 रानातलं जेवण किती मस्त असतंय. तर गाईज हा होता आपला आजचा ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग. असं सपोर्ट